नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत सुनत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 13 जून 2025 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज कांदा मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु दर जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला एक दोन रुपयाने वाढताना पाहायला मिळतात। तर याचं कारण जर पाहिलं तर या ठिकाणी कांदा जो आहे तो मार्केटमध्ये खराब कांद्याचं आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळते। तर आपण सविस्तर शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत। तर कांद्याची आवक त्याचबरोबर कांदा खराब होण्याचं या ठिकाणी प्रमाण किती आहे, तर आज बाजारभाव शेतकरी बांधवांना मिळतो आहे तो परवडणार आहे का, हे पण आपण सविस्तर माहिती शेतकरी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। श्रीगोंदा तालुक्यातून या ठिकाणी शेतकरी कांदा घेऊन आलेला आहे। तर आज आपल्याला दर काय पाहायला मिळते कांद्यासाठी? अहो 20-21 रुपये भारी माल आहे। निमा खराब झाला आहे आमचा माल, तरी भाव भेटाना आम्हाला भरपूर। तर आम्हाला परत खात नाही। चाळीतला कांदा आपल्याला खराब झालेला आहे। हा झाला ना। तर या ठिकाणी अवकाळी पावसामुळे कांदा जो आहे खराब झालेला आहे। तर मोठ्या साईजमध्ये एक नंबर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते, परंतु शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे दर मिळून देखील या ठिकाणी आपल्याला परत जे आहे ते हातामध्ये काहीच शिल्लक राहत नाही। तर आपलं नाव काय? हनुमंत मोरवानी, राणा डोरदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। नगर जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत। तर यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होताना पाहायला मिळते। आज कांदा किती घेऊन आलेले तुम्ही? आम्ही 100 पिशवी घेऊन आलेले। तर आज बाजार काय मिळाला तुम्हाला? बाजार 21 रुपये। 21 रुपये। आणि कांद्यामध्ये चाळीमध्ये जो कांदा आता काढलेला आहे आपण, निम खराब निघतोय। निम्मा खराब निघतोय आणि किती पावसाने भिजलेला आहे, म्हणजे पावसामध्ये भिजल्यामुळे खराब झाला, जाळीमध्येच भिजलेला आहे कांदा। तर या ठिकाणी आपण खराब निघते वाखारीमध्ये कांदा जो आहे तो खराब होताना पाहायला होते। तर अवकाळी पावसाचा फटका भरपूर महाराष्ट्रातील तसेच भारतामध्ये देखील याचा परिणाम अवकाळी पावसाचा झालेला पाहायला होते। तर बहुतांश शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते, परंतु हलक्या मालांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते साधारणतः तर 5 रुपये, हलक्या मालासाठी 2 ते 3 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी म्हणजे किलोला येण्या जाण्याचा खर्च देखील या ठिकाणी आपल्याला मिळत नाही आहे, अशी शेतकऱ्याची अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर कांदा टिकत नाही ना ठेवून आम्हाला, म्हणजे पावसामुळे कांदा निमा खराब झालेला आहे, आत्ताच खराब झालेला आहे, म्हणजे बाहेर टाकायला उखाड्यात नेऊन सांगा। तर या ठिकाणी कांदा सडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकरी मार्केटला कांदा घेऊन येण्याचं आपल्याला कारण दिसते। तर कांदा चाळीमध्ये पाणी लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर मीडियम कांद्यासाठी साधारणतः दर जे ते 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात। तर या ठिकाणी हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये आपल्याला देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते।